नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे सोमनाथ आणि तुम्ही पाहत आहात सोमा 07 यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आज मी कोणत्याही पुस्तकातील किंवा ऐकीव माहिती सांगणार नाही. आज मी आमच्या शेतात ॲडव्हान्टा 756 मक्यावर पहिल्या महिन्यात काय काय केलं, कोणते खत दिलं, कोणती फवारणी केली आणि का केली, हे सगळं प्रत्यक्ष अनुभवातून सांगणार आहे. मित्रांनो, आमचा मका सध्या साधारण 37 दिवसांचा आहे. या एका महिन्यात आम्ही केलेल्या प्रत्येक कामाचा फायदा पुढच्या वाढीमध्ये दिसायला सुरुवात झाली आहे. आम्ही 2 जुलैला ॲडव्हान्टा 756 या वाणाची पेरणी केली होती. पेरणी करताना शेतीची चांगली मशागत केली. पेरणीसोबत सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचे SCT ऑर्गॅनिक ग्रॅन्युल्स वापरले, जेणेकरून सुरुवातीला मुळाची वाढ चांगली व्हावी. दरवर्षी आपण मका पेरताना 10-26-26 याचा वापर करतो, परंतु यावर्षी थोडे वेगळे करून पाहावे म्हणून आम्ही यावर्षी SCT ऑर्गॅनिक ग्रॅन्युल्स म्हणजे सेंद्रिय खत, सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचे खत यावर्षी आम्ही वापरले. पहिले 8 ते 10 दिवस आम्ही फक्त उगवण आणि ओलावा यावर लक्ष दिले. मित्रांनो, मका लहान असताना तण वाढले तर उत्पादनावर थेट परिणाम होतो, म्हणूनच आम्ही तण वाढण्यापूर्वीच फवारणी केली. मित्रांनो, मका पेरल्यानंतर आमच्याकडे मका उगवून आल्यानंतर थोडा पाऊस झाला. त्या पावसामुळे काय झाले, तण वाढले आणि मक्यामध्ये त्याचवेळी लष्करी अळीचा प्रादुर्भाव देखील दिसू लागला होता. मका पेरून साधारण 20 दिवस झाले होते, तेव्हा तण खूप वाढले होते आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव देखील दिसत होता. त्यामुळे मका पिकावरती वाढीसाठी परिणाम झाला होता. हेच आम्ही लक्षात घेऊन तण नियंत्रण आणि लष्करी अळीचे नियंत्रण करण्यासाठी एकाच वेळी या दोन्हीवर नियंत्रण करण्याचे ठरवले आणि दोन्ही पिकावरती एकाच वेळी आम्ही फवारणी घेतली. एकाच बॅलरमध्ये औषध केले. यामध्ये आम्ही टेंजर 30 मिली, आउटराईट 300 मिली, फ्लुक्स ॲट्राजंट पावडर 500 ग्रॅम आणि कोरागोल्ड अळीसाठी 60 मिली. यामध्ये आउटराईट तण नियंत्रणासाठी, टेंजर तण नियंत्रणासाठी आणि कोरागोल्ड हे अळीच्या नियंत्रणासाठी वापरले. सर्व औषधे 8 लिटर स्टॉकमध्ये, सर्व औषधे एका बादलीमध्ये आम्ही 8 लिटर पाणी घेतले आणि त्यामध्ये सर्व औषधे टाकली आणि त्याचे मिश्रण करून औषध बनवले. त्यानंतर 20 लिटर पंपात पाणी भरले आणि त्यामध्ये 1 लिटर स्टॉक या प्रमाणात मारले. म्हणजे आम्ही कडक प्रमाणात औषध घेतले. त्यामुळे तुसरा जरी मक्याच्या पिकावरती आणि तणावरती गेला तर तणाचा आणि अळीचा नायनाट होईल, यासाठी आम्ही हा प्रयत्न केला होता. यामुळे तण नियंत्रणासोबत सुरुवातीच्या अवस्थेत लष्करी अळीचाही धोका कमी ठेवण्याचा प्रयत्न केला आणि आता सध्या लष्करी अळी आणि तण हे दोन्ही सध्या नियंत्रणात आहेत आणि मका जोमदार वाढीसाठी तयार आहे. नंतर 26 जुलै हा आमच्यासाठी महत्त्वाचा दिवस होता. त्या दिवशी आम्ही वरखत दिले. यामध्ये 18-18-10 याची 2 पोती आणि युरिया 2 पोती हा 2.5 एकर मक्यासाठी आपण दिलेला आहे. हा डोस झाडाची जोमदार वाढ, मुळांचा विकास आणि पुढील टप्प्यात मजबूत कणसासाठी दिला आणि खत दिल्यानंतर पुढच्याच दिवशी आम्ही पाणी मक्याला चालू केले. त्यामुळे खताचा उपयोग पिकाला चांगला झाला. पाणी दिल्यामुळे खत पूर्ण विरघळले आणि मक्याच्या मुळापाशी जाऊन पोचले. यामुळे खताचा चांगला परिणाम मक्यावरती झालेला आहे आणि सध्या मक्याची वाढ जोरदार सुरू आहे. तर मित्रांनो, आम्ही पाणी व्यवस्थापन कसे केले, ते जास्त पाऊसच यावर्षी पडलेला नाही आणि पूर्ण कोरडेही रान पडू दिले नाही. आम्ही युरिया हा खताचा डोस दिल्यानंतर पुढील 2 दिवसामध्ये सर्व मका भिजवून घेतला, कारण आमच्या विहिरीला चांगले पाणी असल्यामुळे पाणी देणे सोयीचे झाले. सर्व पाईपलाईन आमची जागेवरती आहे. त्यामुळे मक्याला पहिला डोस दिल्यानंतर आम्ही लगेचच पाणी दिले. मका वाढीच्या अवस्थेत असताना पाणी मक्याला मिळणे हे महत्त्वाचे असते, त्यामुळे आम्ही लगेचच पाणी दिले. तर मित्रांनो, लष्करी अळीवर लक्ष. मित्रांनो, आम्ही रोज शेतात फेरफटका मारत असतो, प्रत्येक रांग तपासत असतो, पानाच्या घडीत अंडी किंवा अळी दिसते का हे पाहत असतो, कारण लष्करी अळी वेळेत सापडली तर नियंत्रण सोपे होते.
मक्याच्या झाडाची पाने थोडी जरी कुरतडल्यासारखी दिसली तर त्याच्यावरती लगेचच उपाय करावा लागतो, कारण लष्करी अळी पहिल्यांदा मक्याच्या पानावरती छिद्रे पाडते, त्यानंतर मक्याच्या पोंग्यात शिरते. तर पानावरती छिद्रे पाडलेली दिसताच आम्ही मक्याला लष्करी अळीवरती नियंत्रण मिळवले. लष्करी अळीवरती लवकर नियंत्रण मिळवले तर ठीक, नाहीतर मक्यावरती पुढील उत्पादनासाठी परिणाम होतो. लष्करी अळीवर वेगवेगळी नियंत्रण केले तर लष्करी अळीचा प्रादुर्भाव लगेच कमी होतो आणि मका जोमदार वाढ चालू होते. मित्रांनो, आता मक्याच्या सध्याची स्थिती म्हणजे आज आमचा मका साधारण 37 दिवसांचा आहे. झाडांचा रंग चांगला आहे, वाढ एकसारखी दिसत आहे, तण नियंत्रण चांगले झाले आहे. आता पुढे पाणी, अन्नद्रव्ये आणि कीड नियंत्रण यावर लक्ष ठेवणार आहोत. मक्याची सध्या वाढ एकसारखी दिसत आहे. तण आणि अळीचे औषध आम्ही फवारणी केल्यामुळे तणाचा पूर्ण नायनाट झालेला आहे आणि अळीवरती देखील पूर्ण नियंत्रण मिळालेले आहे. त्यामुळे मका सध्या एकसारखी दिसत आहे आणि मक्याची सध्या वाढ सुरू आहे. योग्य वेळी मक्याला वरखताचा डोस मिळालेला आहे. सुरुवातीला सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे सध्या मुळाची वाढ देखील चांगली झालेली आहे आणि 18-18-10 हा खत सोडल्यामुळे सध्या वाढ चांगली आहे आणि युरियामुळे सध्या मक्यावरती काळोखी चांगली आहे. तर मित्रांनो, पुढील वाढीसाठी मक्यावरती रोज लक्ष ठेवण्याचे आमचे ध्येय आहे. मक्यावरती पुढे जरी अळी आली, लष्करी अळी, तर ताबडतोब फवारणी करण्याचे आमचा उद्देश असणार आहे. आता तण तर जास्त मक्यामध्ये येणार नाही, कारण तण जरी खाली आले तर मका आता मोठा झाल्यावरती तणाचे नियंत्रण तण हे काही करत नाही. तर आता जेव्हा मक्याला फुलोरा फुटतो त्यावेळी देखील आम्ही खताचा एक डोस देणार आहे आणि जेव्हा कणसे लागतात त्यावेळी देखील आम्ही खताचा डोस देणार आहे, वरखत सोडणार आहे. तर याचीही सर्व माहिती आपणास या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास मिळणार आहे. मित्रांनो, या चॅनलवरती आपण प्रत्यक्ष शेतातील अनुभव, आपण आपल्या शेतामध्ये काय करतो याची सर्व माहिती आणि शेतीविषयी सर्व माहिती, कोणते औषध केव्हा द्यायचे हे आम्ही आपणास देण्याचा प्रयत्न करणार आहे. मी म्हणणार नाही की मी तज्ज्ञ आहे. जरी आम्ही चुकत असेल तर तुम्हीही आम्हाला मार्गदर्शन करू शकता. मित्रांनो, आम्ही केलेले नियोजन तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मक्याचे वय आणि तुम्ही आतापर्यंत काय नियोजन केले ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशा शेतीच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित व्हिडिओसाठी सोमा 07 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय जवान, जय किसान.